असते ही मसल तिला आपण स्टर्नोक्लायडो मसल्स असं म्हणतो. ही एवढी मोठी असते की जेवढं पण फेस मधली जी पण डस्ट गंदगी असते ना ती त्या मसल्स मधूनच बाहेर जाते. तर ही ऍक्टिव्ह करायची. क्लायंटला थोडंसं इकडे करायला सांगायचं फेस आणि आपला मसाज प्रेशरने इथे द्यायचा. 3 ते 4 वेळा वरती घेतल्यानंतर हाच हात तुझा खाली जाऊन इथे आर्म्सच्या इथं सोडून देशील. इथं प्रेशर देणार आहेस पण सेंटरला ज्यावेळेस येशील त्यावेळेस तुला प्रेशर नाही द्यायचा, कारण इथं ना आपली फूड पाईप असते आणि फूड पाईपवरती आपण प्रेशर दिला तर त्यांना ठसका लागेल किंवा त्यांना खोकला येईल, तर ते नाही करायचं. हा पोर्शन सोडून द्यायचा, हा सोडून द्यायचा. परत इकडे घ्यायची मान आणि परत ह्या बाजूच्या मसल्सला छान मसाज द्यायचा. चार ते 5 वेळा मसाज दिल्यानंतर हे सगळं आर्म्सच्या इथे सोडून द्यायचं. त्यानंतर आता ही व्हिडिओ येणार कानामध्ये सर. आता बघ मसल्स कशा असतात, मी तुला फोटो दाखवते त्यानुसार मसाज करायचा. ह्या मसल्स पूर्ण आपल्या वरती असतात, वरच्या बाजूला असतात. इथं ग्रॅव्हिटीनुसार आपल्याला खाली जातो ना आपण, म्हणजे कुठलीही वस्तू खाली जाते ग्रॅव्हिटीनुसार. तर आपण जर असा मसाज केला तर ते सगळं खाली उतरेल, सॅगिंग होईल स्किन. म्हणजे तुम्ही जे करताय ते चुकीचं केल्यामुळं जास्त रिंकल्स येतात, फाईन लाईन्स येतात. तर मसाज करताना नेहमी वरच्या दिशेला करायचा, अपवर्ड डायरेक्शन असं. इथं खाली आणि हा जो आहे इथं मसल्स तुमच्या राऊंडमध्येच असणार आहेत, तर इथं तुम्ही राऊंड करू शकता. हे बरोबरच आहे मसाज हा. त्यानंतर ह्या बाजूला पण सेम. इथं एकदम छोट्या छोट्या नर्व्स असतात, त्या इथे असतात, एवढ्याच. तू इथून इथपर्यंत नाही, फक्त एवढ्या. इथं कुठलीच मसल्स नाही, त्याच्यामुळं इथं मसाज करत बसायची गरज नाही. डोळ्यांच्या इथल्या राऊंडमध्ये असतात. हलक्या हाताने टेम्पलला सोडायचं. दोन आयब्रोजच्या मध्ये आपला प्रेशर पॉइंट असतो. इथं ज्या वेळेस आपण मसाज देतो ना खूप छान रिलॅक्स होतो. हे करायचं क्रॉसमध्ये आणि आयब्रोजला टेम्पलला नेऊन सोडायचं. इथं पण आपला प्रेशर मसाज असतो, प्रेशर पॉइंट असतो. डोळ्यांच्या इथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पॉज कर जरा, पॉज कर. पॉज माहिती ना. आयबॉल हलक्या हाताने. फोरहेडला कुठंही इकडे तिकडे गुंडाळलेल्या नाही आहेत किंवा खाली नाही आहेत. सगळ्या ज्या आहेत त्या मसल्स त्या वरच्या दिशेला आहेत. ओके. त्यानंतर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सीझर मुवमेंट द्यायची आहे आणि कानाच्या मागे प्रेस करायचं आहे. सीझर मुवमेंट देऊन कानाच्या मागे प्रेस करायचं. यात पिंपल्स ॲक्नेस हे ॲक्टिव्ह असतात ना त्यांना मसाज थोडा कमी द्यायचा, जास्त द्यायचा नाही. इथं आपण सोडायचं. इकडे पण सेम. हे फाईन लाईन्स.
फाईन लाईन्स नाही, स्माइल लाईन्स. हो काय. इथे ही जी हड्डी असते ना, त्याला प्रेशर द्यायचं. हे सगळे प्रेशर पॉईंट झाले कानाच्या इथे. पण हातामध्ये प्रेशर पाहिजे मसाज देताना. पिंचिंग करायचं, टॅपिंग करायचं. दोन्ही हातांनी सेम प्रेशर पाहिजे. रिदम द्यायचं, व्हायब्रेशन द्यायचं. हात कुठेही उचलायचा नाही. आता मी त्याला चावी द्यायला गेली आहे म्हणून, नाहीतर हात नाही उचलत मी बिलकुल. त्यानंतर एकदम रिलॅक्स. क्लायंट झोपलेले असले तरी सुद्धा हा द्यायचाच आहे मसाज, रिलॅक्स होण्यासाठी. ओके, एवढा मसाज द्यायचा. करू बंदच करू. बंद करायचं.